मित्रांनो, नातं कोणतंही असो, मतभेद कितीही असो, संबंध तोडण्याची भाषा मुळीच कधी करू नये. प्रत्यक्ष माणूस वेगळा, विचारसरणी वेगळी, मनुष्य जन्मा तुझी कहाणीच आगळी वेगळी. बापासारखा मुलगा नसतो, मुलासारखी सून नसते, नवरा आणि बायकोचे तरी कुठे तेवढे पटत असते. जरी नाही पटलं तरी गाडी मात्र हाकायची असते. अबोला धरून विभक्त होऊन सारं गणित चुकायचं नसतं. काही धरायचं असतं, काही सोडायचं असतं. एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून एकमेकाला सोडायचं नसतं. चुकल्यावर बोलावं, बोलल्यावर ऐकून घ्यावं, एकांतात बसल्यावर अंतरंगात डोकवावं. राग मनात ठेवला म्हणून कोणाचं भलं झालं का? बिनफुलाच्या झाडाजवळ पाखरू कधी आलं का? समोरची व्यक्ती चुकली तरी प्रेम करता आलं पाहिजे. झालं गेलं विसरून जाऊन गच्च मिठी मारता आली पाहिजे. स्वागत होईल न होईल, जाणं येणं मात्र चालू ठेवलं पाहिजे. समोरचा जरी चुकला तरी म्हणा, खुशाल ठेव देवा त्याला. आयुष्य खूप छोटं आहे, हा हा म्हणता संपून जाईल. प्रेम करायचं राहिलं म्हणून शेवटी खूप पश्चाताप होईल. लक्षात ठेवा, नात्यापेक्षा दुसरं काहीही मोठं नाही. आपलं माणूस आपल्याजवळ यासारखी श्रीमंती नाही. नात्यांना वेळ द्यावा, आपुलकीने जपावं, दोन गोड शब्द बोलून मन मात्र एकमेकांचं जिंकावं. नाती फक्त रक्ताची नसतात, ती मनाने जोडली जातात. प्रेमाच्या छोट्याशा धाग्याने आयुष्यभर टिकून राहतात. सुखात सारे सोबत असतात, दुःखातच खरी परीक्षा होते. जो हात कधी सोडत नाही तोच माणूस आपला असतो. माफ करणं शिकावं, विसरून पुढे चालावं. मनात रागाचा दगड ठेवून स्वतःलाच का त्रास द्यावा? नात्यांमध्ये जिंकायचं नसतं, तिथं फक्त समजून घ्यायचं असतं. थोडं झुकून, थोडं ऐकून, प्रेमाने सगळं सावरायचं असतं. शब्द कधी जपून वापरा, तेच नातं घडवतात. एक चुकीचा शब्द कधी आयुष्यभर जखम देतात. प्रत्येकाच्या मनात काही न सांगितलेल्या वेदना असतात. म्हणूनच समोरच्याशी नेहमी प्रेमानेच वागत राहायचं असतं. माणसं पैशाने श्रीमंत नसतात, ती नात्याने श्रीमंत असतात. ज्यांच्याकडे प्रेमाची माणसं आहेत ना, तेच खरे भाग्यवान असतात. शेवटपर्यंत साथ देणं हाच नात्यांचा खरा अर्थ आहे. हातात हात धरून चालणं हाच जगण्याचा स्वार्थ आहे. आयुष्याच्या या प्रवासात माणसं भेटत राहतील, पण जपलेली नातीच शेवटी कायम आठवणीत राहतील. म्हणून नात्यांना जपा, प्रेमाने सगळ्यांना आपलंसं करा. कारण आयुष्य पुन्हा मिळेल की नाही माहीत नाही, पण गेलेली माणसं पुन्हा मिळतीलच असं नाही. राग, अहंकार, गैरसमज विसरा आणि मनापासून एकमेकांवर प्रेम करा. कारण या जगात आपल्या माणसांपेक्षा दुसरी कोणतीही श्रीमंती मोठी नाही.